बार्शी तालुक्यातील वैरागीतील नवीन पोलीस स्टेशनचा ध्वजारोहण वीरपत्नीच्या हस्ते आज 26 जानेवारी निमित्त वैराग पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीच्या आवारात ध्वजारोहण साजरा करण्यात आला। सदर ध्वजारोहणानिमित्त वीरपत्नी रोहिणी ज्ञानेश्वर काकडे राहणार गौडगाव तालुका बार्शी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। तसेच वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार माळी यांची सहाय्यक पोलीस फौजदार या पदावर पदोन्नती झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच वैराग पोलीस ठाणे हद्दीतील जवळपास 2,40,000 रुपये किमतीचे चोरीस केलेले मोबाईल वैराग पोलीस ठाण्याकडील पोलीस कॉन्स्टेबल कांबळे यांनी सोलापूर ग्रामीण सायबर पोलीस स्टेशनचे रतन जाधव यांच्या मदतीने हस्तगत केले। हस्तगत केलेले मोबाईल संबंधित मोबाईल धारकांना सुपूर्द करण्यात आले। सदर कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक, महिला दक्षता समितीतील सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते। वैराग पोलीसचे कर्तव्यदक्ष अंमलदार कांबळे हे वैराग पोलीस कार्यरत असताना मोबाईल ट्रॅकिंग करता काम करत आहेत। त्यांनी आज तागायत खूप तांत्रिक विश्लेषण करून मोबाईल रिकव्हरीचं काम केलेलं आहे। आतापर्यंत जवळपास त्यांनी 100च्या वर मोबाईल रिकव्हरी करून दिलेला आहे आणि सध्या हा आपण कार्यक्रम घेतो त्याच्यामध्ये 17 मोबाईल रिकव्हर झालेले आहेत। त्याच्यामध्ये 1.5 लाखापासून मोबाईलची किंमत सुरू होती आणि जवळपास 2.5 लाखाच्या वरती किमती असणारे मोबाईल रिकव्हर करून दिलेले आहेत आणि ही कामगिरी खूप कौतुकास्पद आहे। कारण सर्वांचा एक जिव्हाळ्याचा आणि जवळची वस्तू म्हणजे मोबाईल आणि ते मिळवून पुन्हा देणं ते खूप कौतुकास्पद कामगिरी आहे। यापुढे मी शिवलिंगला अशाच शुभेच्छा देतो, अशीच तरी कामगिरी यापुढे करावी। थँक्यू।